च्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेटेड रेट लॉ बघतोय, पण इंटिग्रेटेड रेट लॉची डेफिनेशन बघायच्या आधी आपण तो डायरेक्ट अप्लाय करूया आणि मग लास्टला डेफिनेशन बघूया. मग इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आपण काय तो पहिला बघूया. मग इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, समजा एखादी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल तर ते आपण रिएक्शन अशी लिहितो, कन्सिडर ए गिव्स प्रॉडक्ट. म्हणजेच ए नावाचा रिएक्टंट आहे आणि जो एकटाच आहे, याच्याबरोबर कोण नाहीये. मग आपल्याला कळतं की रिएक्शनचा जो काही स्पीड आहे, जो काही रेट आहे, तो फक्त आणि फक्त एकाच रिएक्टंटवर डिपेंड आहे. जर रिएक्शनचा स्पीड हा एकाच रिएक्टंटवर डिपेंड असेल तर त्याला म्हणतो आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मग फर्स्ट ऑर्डर रिएक्शन जर असेल आणि ही जर रिएक्शन असेल तर त्यासाठी आपण नॉर्मल फॉर्मॅटमध्ये रेट, जो काही रेट बघतो तो रेट कसा बघतो, तर मायनस लिहितो. मायनस का लिहितो, तर तो संपत जातो म्हणून मायनस लिहितो आपण. मायनस डेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल टी. हा जो काही रेट लिहिलाय तो रेट आपला नॉर्मल फॉर्मॅट मधला रेट आहे. इज इक्वल्स टू काय लिहितो, आता रेट लॉ अप्लाय करून जर लिहायचं म्हटलं तर आपण असं लिहितो k इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू x. मग आता रेस टू x ज्या लिहितो आपण, तो रेस टू x कुठून आला, तर ती एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड व्हॅल्यू आहे. मग आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सांगितल्यामुळं x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 असणार आहे, कारण ऑर्डरची जी काय डेफिनेशन सांगते आपल्याला की एक्सपोनेंटची सम आहे. मग आता एक्सपोनेंट म्हणजे कोण आहे, तर x ची व्हॅल्यू 1 असणार आहे. मग 1 लिहायची पद्धत नाही, मी डायरेक्ट असं लिहितो. म्हणजेच आपल्याकडे इक्वेशन काय आता, तर हे कुठून आलं, तर इनिशियली आपण नॉर्मल फॉर्मॅट मधला जो काय रेट बघतो तो त्या फॉर्मॅट मधलं इक्वेशन आहे आणि हे रेट लॉ वरून आलेलं इक्वेशन आहे. आता मी काय करतो, समजा हे जे काही इक्वेशन मिळालंय या इक्वेशन वरून आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ बघायचा आहे. आता जे इक्वेशन जे आपण कन्सिडर करतोय त्याच्यामध्ये फक्त मी एकच जो काही कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे ही इकडे घेतो आणि डेल टी इकडे घेतो. थोडंसं रिअरेंज करतो इक्वेशन रिअरेंज केलं तर ते असं येईल मायनस डेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल्स टू के डेल टी. आता मी असं लिहिलं तर चालतंय, हे मायनस आहे काढून इकडे लिहिलं तर चालतंय, काय हरकत नाहीये. म्हणजे मी फक्त हे इक्वेशन रिअरेंज केलंय, बाकीचं दुसरं काय केलं नाही याच्यामध्ये. आता हे जे काही इक्वेशन तयार झालं त्या इक्वेशन मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर जो काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हा छोटा डेल वापरला, याचा अर्थ सगळ्यात छोटी स्टेप आहे त्या रिएक्शन मेकॅनिझम मधली. मग ही जी काही सगळ्यात छोटी स्टेप आहे, ही छोटी स्टेप आपण काय करूया, छोट्या स्टेपची जर इंटिग्रेशन केलं आपण एकत्रित तुम्ही जर मांडलं तर तुम्हाला त्याला इंटिग्रेशन वापरावं लागेल. मग इंटिग्रेशन आपण का वापरतो, इंटिग्रेशनच्या नावातच आहे इंटिग्रेट करणं, म्हणजेच छोट्या घटकांना एकत्रित करणं. मग एकत्रित करत असताना कुठून कुठपर्यंत करायचं आहे, तर समजा ही एक छोटी स्टेप आहे, छोटा घटक आहे. म्हणजे समजा एखाद्या बिल्डिंगच्या पायऱ्या चढत असाल तुम्ही, तर पहिली स्टेप जेव्हा तुम्ही चढून जाताय त्यावेळेला पूर्ण जेवढ्या काही स्टेप्स असतील त्यामध्ये एक स्टेप कमी झाली असेल, दुसरी चढल्या तर 2 स्टेप कमी झाल्या असतील. मग जेवढ्या पायऱ्या आहेत तर त्यांच्या पायऱ्यांची जर सम केली तुम्हाला काय मिळेल, तर लास्ट खालून वरपर्यंत जे काय असेल तर त्या सगळ्यांचा इंटिग्रेशन मिळेल तुम्हाला. म्हणजेच इंटिग्रेशन काय वापरतो आपण, छोट्या स्टेपना एकत्रित करण्यासाठी इंटिग्रेशन वापरतो. आता मी काय केलं, तर जे माझ्याकडे इक्वेशन आलं हे इक्वेशन मी इंटिग्रेशन करतो. म्हणजे काय करतो बघा, इंटिग्रेशन इनिशियल काय, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 म्हणजे रिएक्शन सुरू व्हायच्या आधी किंवा सुरू व्हायच्या जस्ट आधी ए किती होता, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि बेसला 0 का लिहितो आपण, तर टाइम 0 आहे म्हणून, म्हणजे रिएक्शन सुरूच झालेलं आहे म्हणून टाइम किती घेतो आपण 0, म्हणजे A0 लिहितो. म्हणजे त्याला म्हणतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. मग कुठून कुठपर्यंत, तर इथून कुठपर्यंत फायनल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, ऍट टाइम टी म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन. मग इथून इथपर्यंत किती स्टेप्स आहेत, तर ह्या छोट्या स्टेप्स इथून इथपर्यंतच्या आपल्याला इंटिग्रेट करायचे. मी हे इथे खाली लिहितो डेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल्स टू मायनस के. आता इथे इंटिग्रेशन वापरताना कॉन्स्टंट टर्म साठी मी इंटिग्रेशन वापरत नाही. मग टाइम साठी इंटिग्रेशन काय असेल, तर बघा टी इनिशियल टाइम किती होता 0 होता आणि फायनल टाइम किती होता, तर टी एवढा होता आणि डेल टी असं लिहितो आपण. म्हणजे इंटिग्रेशन आपण वापरलं. आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असताना आपण असं लिहितो, समजा हेच आहे असं लिहिलं, पण बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ते पण फायनल, हे कोणतं आहे इनिशियल डेल ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के. आता बघा टाइम 0 आहे, 0 टू टी पर्यंतचा टाइम, म्हणजे आपण असं म्हणतो की 0 पासून 10 मिनिटापर्यंतचा टाइम किती असणार आहे, 10 मिनिट असणार आहे. डायरेक्ट मला टी घ्यायला काही हरकत नाही, मग केटी लिहितो. मग डायरेक्ट केटी का लिहिला,
तर 0 ते t पर्यंत म्हणण्यासाठीच काय अर्थ नाही म्हणण्याला. आपण डायरेक्ट व्हॅल्यू येत असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू लिहून टाकायची. म्हणजे आपण असं म्हणत नाही की मी इथनं 0 ते 40 मिनिटापर्यंत इथं पोहोचलो, आपण असं म्हणत नाही. आपण डायरेक्ट म्हणतो की 40 मिनिटापर्यंत इथं पोहोचलो किंवा 40 मिनिटात तिथं पोहोचलो. मग समजायला कळतं अरे सुरुवात कुठून केली, तू 0 पासून सुरुवात केली होती म्हणून 40 मिनिटावर पोहोचला. पण सुरुवात 0 पासून केली होती ती एवढा टाइम झाला, डायरेक्ट लिहिना मग एवढा टाइम झाला म्हणून, त्यामुळे आपण डायरेक्ट टी घेतलाय. मग हेच इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना आपण असं लिहितो, समजा अपर जे काय लिमिट आहे तो काय आहे तर 80 आहे. मग आपण करतो इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना ln म्हणजे log टू द बेस e, log टू द बेस e म्हणजे नॅचरल लॉग आहे तो. अपर लिमिट काय 80 मायनस लोअर लिमिट काय ln a 0 म्हणजे अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग आता काय करतो आपण, हे ln कॉमन काढतो. ln जर कॉमन काढायचं तर आपण असं लिहितो ln इनिशियल कॉन्संट्रेशन अपॉन फाइनल कॉन्संट्रेशन इज इक्वल्स टू मायनस kt. हे नवीन इक्वेशन आपलं तयार झालं. आता हे नवीन इक्वेशन जे तयार झाले याच्यामध्ये जर समजा आपण ते मायनस साइन इकडून इकडे आणलं तर काय होईल, तर ते इनवर्ट होतं. म्हणजे कसं मी थोडंसं रिअरेंज करून लिहितो, मायनस साइन इकडे आणलं तर हे इनवर्ट होईल, म्हणजे a0 वर जाईल आणि 80 खाली येईल. मी फक्त ते इकडे इकडे घेतो. मग k इज इक्वल्स टू किंवा kt इज इक्वल्स टू ln a0 अपॉन 80. मी काय केलं, फक्त इकडे आणलं आणि मायनस साइन प्लस करण्यासाठी मला फक्त इन्व्हर्ट करावं लागलं. खालची व्हॅल्यू वर आणि वरची व्हॅल्यू खाली करावं लागली. आता हा k इज इंटू टी आहे. इंटू टी जर पलीकडे गेला तर काय होईल, तर तो मल्टिप्लाय होईल, डिवाइड होईल सॉरी. k इज इक्वल्स टू 1 अपॉन t ln कॉन्संट्रेशन ऑफ इनिशियल कॉन्संट्रेशन अपॉन फाइनल कॉन्संट्रेशन. आता जो काय ln आहे, ln म्हणजे log टू द बेस e म्हणतो आपण. हा जर ln काढून टाकायचा असेल आणि नॉर्मल फॉर्मॅट मध्ये जर log टू द बेस 10 आणायचा असेल तर ह्या इक्वेशनला 2.303 ने आपण मल्टिप्लाय करतो. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आपण असं लिहितो k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन t. हे ln काढून टाकलं, त्याच्या बदल्यात कोण आणलाय तर 2.3 ने मल्टिप्लाय केले. मग कोणता लॉग आला, log टू द बेस 10. आता log टू द बेस 10 म्हणजे आपण नॉर्मल जो काय लॉग टेबल मध्ये आपण जो फॉर्मॅट बघतो, लॉग टेबल बघतो, ते log टू द बेस 10 वाला आहे तो. म्हणजे इनिशियल कॉन्संट्रेशन ऑफ अपॉन फाइनल कॉन्संट्रेशन. आता हे जे काही इक्वेशन आपण तयार केले, हे इक्वेशन कोणते इक्वेशन आहे तर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन आपलं तयार झालंय. तर फर्स्ट ऑर्डर इक्वेशन मध्ये हा k कोण आहे, तर k मी तुम्हाला सांगितलंय रेट कॉन्स्टंट आहे. मग रेट कॉन्स्टंट इज इक्वल्स टू 2.303 अपॉन t log टू द बेस 10 इनिशियल कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट A अपॉन फाइनल कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट A. मग आता याच्यावरून जर समजा आपण इंटिग्रेटेड रेट लॉची डेफिनेशन बघितलं तर काय येते बघा. द इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन आहे समजा फर्स्ट ऑर्डरचं आहे. द इक्वेशन विच आर ऑब्टेन्ड बाय. कसं मिळालं इक्वेशन तुम्हाला, कुणापासून तुम्ही डिराइव्ह केला तर बघा हे कोण आहे तर डिफरन्शियल रेट लॉ आहे. कोणता आहे, डिफरन्शियल रेट लॉ. मग डिफरन्शियल रेट लॉचं तुम्ही काय केलं, इंटिग्रेशन केला. म्हणून इथे लिहिता तुम्ही द इक्वेशन विच आर ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग, म्हणजे इंटिग्रेशन वापरलं म्हणून इंटिग्रेटिंग म्हणजे इंटिग्रेट केल्या छोटे छोटे स्टेप्स. इंटिग्रेटिंग द डिफरन्शियल रेट लॉ. डिफरन्शियल रेट लॉ म्हणजे हे डिफरन्शियल रेट लॉ अँड गिव्स. आता हे इक्वेशन तुम्हाला काय मिळतं, काय मिळालं तुम्हाला, कॉन्संट्रेशन. कुणाचं कॉन्संट्रेशन तर रिएक्टंटचं कॉन्संट्रेशन आहे बघा. हा A0 आणि AT कोण आहे तर रिएक्टंट आहे. इनिशियल कॉन्संट्रेशन ऑफ A आणि फायनल कॉन्संट्रेशन ऑफ A म्हणजे द रिलेशनशिप बिटवीन कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड, आणि कोण दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये तर टाइम दिसतो तुम्हाला, म्हणजेच अँड टाइम. म्हणजेच ही डेफिनेशन आपली जी काय बघितली आपण ती डेफिनेशन आणि जो काय फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावरून आपण डेफिनेशन तयार करू शकतो आपण. हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन तुम्हाला कुणाकडून मिळालं, कुणावरून तुम्ही ऑब्टेन केलं, कुणाची मदत घेऊन तुम्ही डिराइव्ह केलं तर डिफरन्शियल रेट लॉची जी काय हेल्प घेऊन त्याचं जे काय इंटिग्रेशन करून जे काय फायनल इक्वेशन मिळालं ते फायनल इक्वेशन कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतं तर रिलेशनशिप बिटवीन कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड टाइम. आता हे जे काही इक्वेशन मिळालं हे इक्वेशन फर्स्ट ऑर्डर साठीच इक्वेशन आहे. सेकंड ऑर्डर साठी वेगळं येईल, झिरो ऑर्डर साठी वेगळं येईल, थर्ड ऑर्डर साठी वेगळं येईल. पण इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की रिएक्शनचा स्पीड हा एकाच रिएक्टंटवर डिपेंड होता. याचा अर्थ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन होती. इंटिग्रेटेड रेट लॉ फक्त फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी आपण आता बघितला. पण जो काही k आहे रेट कॉन्स्टंट आहे. त्या रेट कॉन्स्टंटचं जर युनिट जर काढायचं असेल, युनिट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते आपण असं करतो. समजा k इज इक्वल्स टू, आता ह्याचा काही युनिटचा संबंध नाही, टाइम युनिट काय असणार आहे, सेकंद असेल, मिनिट असेल, हवर असेल, व्हॉट एव्हर काय असेल ते. आता समजा ही जी काही व्हॅल्यू आहे
कॉन्सन्ट्रेशनचे जे काही युनिट आहे, या कॉन्सन्ट्रेशनचे युनिट आहे, त्या दोन्ही कॉन्सन्ट्रेशनचे युनिट कॅन्सल होईल. जर ह्या दोन्ही कॉन्सन्ट्रेशन युनिटचं जे काही युनिट आहे कॅन्सल झालं तर काहीच नाही शिल्लक राहिला. म्हणजेच k इज इक्वल्स टू 1/सेकंड. 1 म्हणजेच काय, याचं युनिट टाइम मी नॉर्मली 1 घेतला. मग लिहिताना आपण असं लिहितो or k इज इक्वल्स टू पर सेकंड किंवा पर मिनिट किंवा पर अवर, व्हॉट एव्हर जे काय असेल ते तुम्हाला जे काही टाइम प्रोव्हाइड केलं त्याच्यावरून k चे युनिट आहे. हे k चे युनिट फक्त आणि फक्त आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठीच वापरतो, त्यानंतर ते वापरणार नाहीये. आता तुम्ही जर समजा हे जे इक्वेशन बघितलं, या इक्वेशन मध्ये तुम्हाला फायनल जे इक्वेशन आता जे मिळालंय ते इक्वेशन फक्त आणि फक्त फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठीचं इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्याचा हाफ लाईफ टाइम कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघूया. थँक्यू.